12वा खेळाडू हॅलो आता सुरू असलेला हा दुसरा सेमीफायनलचा सामना भैरी प्रतिष्ठान संघ पिंपळगाव विरुद्ध सावळी। फलंदाजीसाठी दोन फलंदाज क्रीजवर तुषार आणि जय आणि पहिल्याच बॉलवर उत्तुंग असा षटकार लगावला आहे त्यांनी। जय आणि पहिल्याच चेंडूवर उत्तुंग असा षटकार। बॉलर नेम कौशिक। पंचांनी जरा घाई करायची आहे कारण वेळेची फार कमतरता आहे। वेळेअभावी आपल्याला थोडी घाई करायची आहे। दुसरा चेंडू हा स्लोअर बॉल कौशिक यांनी अत्यंत हुशारीने हा टाकलेला दुसरा बॉल स्लोअर असा बॉल बॅट्समॅनला काही समजला नाहीये आणि हा निर्धाव असा चेंडू सावरी संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले कौशिक। तिसरा बॉल हा कनेक्ट जाईल आहे आणि तिसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार जय यांनी लगावलेला आहे। संघाची एकूण आणि जयची वैयक्तिक धावसंख्या अशी 12। 3 बॉल 12। कोणत्याही प्रकारचे वेळ दौडू नये, लवकरात लवकर। चौथा चेंडू कौशिक यांच्याकडून आणि पुन्हा एकदा स्लोअर असा बॉल आणि या स्लोअर बॉलवर मारलेला फटका परंतु झेलबाद जय हे झेलबाद झालेले आहेत। वैयक्तिक 12 धाव करून ते तंबूत परतले आहेत आणि त्यांच्या जागेवर राज या त्यांच्या जागेवर फलंदाजी करण्यासाठी उतरले आहेत। धावसंख्या झालेली आहे 12। एक गडी गमावून 12। आता पुढचे फलंदाज जे आहेत राज हे त्यांचे मुरलेले असे बॅट्समन मानले जातात। पहिले जे त्यांचे बॅट्समन आउट झाले त्यांनी हा परत एक स्लोअर बॉल आणि परत एक विकेट म्हणजे स्लोअर बॉल संदीप शर्मा तसे स्लोअर बॉल टाकून बॅट्समनला कन्फ्यूज करतात। तसेच यांनी देखील 2 स्लोअर बॉल टाकून 2 विकेट घेतलेले आहेत। जशी फील्ड सेट केली होती तसेच ते बॉलिंग करत आहेत। पुढच्या खेळाडूंनी लवकरात लवकर क्रीजवर जायचे आहे आणि क्षेत्ररक्षण फिल्डिंग टीमने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचे आहे। पुढचा बॉलर आहे संदेश। पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या झालेली आहे 12। जयराम हे जे परतले होते तंबूत त्यांनी वैयक्तिक 12 धावा करून आपल्या टीमला एक चांगली स्टार्ट दिली होती। लक्षात ठेवा हे सगळे प्लेयर जे फटकेबाजी करतायत हे आपल्या टीमसाठी करतायत, आपल्या वैयक्तिक स्कोर वाढवायसाठी नाही। कारण त्यांना माहित आहे की आपल्याला प्रत्येक बॉलवर मारायचंच आहे। जर आपण मोठा शॉट मारला नाही तर मोठा स्कोर होणार नाही। 1-2 धावा काढून 2 ओव्हरच्या षटकामध्ये मॅच जिंकता येत नाही। पुढचा चेंडू आणि जज नाही करू शकले फिल्डर, त्यांच्या वरून गेलेला हा बॉल। 2 धावा काढल्या। तिसऱ्या धावेसाठी कूच करत तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे। दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉल मध्ये 3 धावा काढलेल्या आहेत। धावसंख्या झालेली आहे 15। 6 बॉल 15। 4 बॉल अजून उर्वरित। या पुढच्या 4 बॉल मध्ये भैरी प्रतिष्ठान पिंपळगाव हा संघ काय करू शकतो हे आपण पाहूया। दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू लवकर टाकायचा आहे।
आणि आउटसाइड द ऑफ येऊन बॉलरला उलकावणी देऊन मारायचा प्रयत्न. अतिशय जोरदार असे शॉट. प्लेयर बॉलला जज करायचा प्रयत्न करत होते पण हा बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. शॉट मारलेला आहे रोशन यांनी. रोशन ज्यांना जास्त आपली जादू दाखवता आली नव्हती याआधी, हे आपल्या टीम साठी आता तिथे उभे राहून मोठे मोठे षटकार मारतायत. पुढचा शॉट आणि परत एक सुंदर असा शॉट मारलेला आहे. 1 रन पूर्ण केलेला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो आलेला आहे. अतिशय स्फूर्तीचं आणि अतिशय चपळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. एकदा बॉल हातात आला तर ती कॅचच असते किंवा ती सुंदर अशी फिल्डिंग असते. जो थ्रो येतो तो फ्लॅट येतो आणि बरोबर आपल्या फिल्डरच्या हातात येतो. DCC सावरी या टीम बद्दल आपल्याला हे मानावेच लागेल की त्यांची फिल्डिंग ही खूप सुंदर आहे. हा पुढचा बॉल आणि सुंदर रीतीने टाकलेला बॉल. गुड लेंथचा बॉल होता. थोडासा अनइव्हन बाउन्स झाला आणि बॅट्समन जज करू शकले नाही. कीपर जवळ असल्यामुळे त्यांना पुढे जाऊन हा बॉल मारता आला नाही. पण 1-22 अशी धाव चोरताना रनआउट झालेला आहे. आणि हा शेवटचा बॉल. या ओव्हरच्या सेकंड हाफ मध्ये कमबॅक करताना दिसत आहेत DCC सावरीचे बॉलर संदेश. हा लास्ट बॉल. 1 रन धावलेले आहेत. दुसऱ्या रन साठी आगेकूच करत आहेत. बॉल आलेला आहे नॉन स्ट्रायकर एंडकडे आणि आउट. 1च रन भेटलेला आहे त्यांना. सुंदर बॅटिंग आणि तितकीच सुंदर फिल्डिंग आणि बॉलिंग. 24 रन आपल्याला पाहिजे आहेत 10 बॉल मध्ये DCC सावरी यांना. मला हे बोलताना अतिशय आनंद होतोय की या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आपण बघितले की पहिल्या इनिंग मध्येच आपण सुंदर बॅटिंग, सुंदर बॉलिंग आणि अतिशय सुंदर अशी फिल्डिंग बघितलेली आहे. हेच बघायला आपण इथे जमा होतो आणि इतकी संध्याकाळ झाली आहे पण इथे मला इतके सारे प्रेक्षक दिसत आहेत. लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे पिंपळगाव टीमने आणि DCC सावरीने आपले 2 फलंदाज सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. फायनल ही एका ओव्हरची म्हणजे 5 बॉलची होणार आहे. 2 संघ लवकर आपले 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहे. DCC सावरी आपल्याला रन मारायचे आहेत 24 बरोबर ना. 23 रन मारलेले आहेत पिंपळगाव या संघाने. 24चा टार्गेट आहे. 2 सलामीचे फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. सुजित आणि महेश. जर्सी नंबर 11 आणि 58. आणि 24 रनांचा पाठलाग करताना DCC सावरीचे खेळाडू पहिला षटक घेऊन येत आहेत. दादूस. बघूया दादूस काय कमाल करतात. स्लोअर बॉल टाकायचा प्रयत्न. सुंदर रीतीने पुल केलेला आहे शॉट लेग साइडच्या दिशेने. 1 बॉल 1 धाव. 9 बॉल मध्ये पाहिजे 23 धावा. स्ट्राइक वर बॅट्समन होता सुजित आणि आता स्ट्राइक वर आलेला आहे महेश. आता स्ट्राइकला आला आहे सुजित. प्रथम स्ट्राइक वर होता महेश. महेशने 1 धाव मारलेली आहे 1 बॉल मध्ये. लवकरात लवकर आपल्याला हा सामना पार पाडायचा आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहे दादूस आणि मला वाटतं डेथ बॉलिंगचा पूर्ण एक्सपिरियन्स घेऊन आलेले प्लेयर आहेत. कारण बॅट्समन ज्या साईडला वळतोय, ज्या दिशेला मारायला बघतोय त्यांना फॉलो करून
त्यांच्या पायामध्ये बॉल टाकण्यात यांनी महारत हासिल केलेली आहे असे वाटते. तिसरा बॉल घेऊन येत आहेत आणि अजून एक सुंदर असा यॉर्कर. सुंदर असा हा सामना रंगलेला आहे. 3 चेंडू 1 धाव, 7 चेंडू बाकी आहेत. 23 धावा पाहिजेत आणि हा हवेत उडवलेला शॉट परत बॉलरच्याच हातात येतोय का? हो, हा बॉलरच्याच हातात आलेला आहे. 4 चेंडू 1 धाव. दादू, तुम्हाला मॅन ऑफ द मॅच पाहिजे असं वाटतंय. अब्रार आमच्याकडे बघून हसत आहेत, मंद मंद असे थोडेसे हसत आहेत, पण तुम्ही थोड्याच वेळात जोरात असणार आहे असं वाटतंय. आउट झालेला खेळाडू होता सुजित, त्याच्या जागेवर आलेला नवीन खेळाडू आहे संदेश. या ओव्हरचा शेवटचा बॉल. 4 बॉल 1 रन, हा 5वा बॉल. अजून 23 धावांची गरज आणि हा लेग साईडच्या दिशेने मारलेला बॉल. 1 धाव पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावासाठी पळालेले आहेत, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि हा बॉल कीपरच्या हातात. रोशननी हा क्लीनली कलेक्ट केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 3. जिंकायला रन पाहिजेत 21. 1 ओव्हर 21 हे काही कठीण वाटत नाहीये मला या टीमसाठी, पण ज्या प्रकारे पिंपळगावचा संघ बॉलिंग करतोय मला वाटतं फायनल मध्ये त्यांना जागा हवी आणि त्या जागेसाठी ते काही करू शकतात. सुंदर अशी बॉलिंग. पहिला बॉल जो टाकला तो अतिशय सुंदर, अतिशय प्रोफेशनल बॉलिंग, अतिशय डेडली बॉलिंग आपण बोलू शकतो. घातक. आंगले टीमच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे आणि हा व्हाईट बॉल. आंगले टीमचे कर्णधार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे, ग्राउंड फिरून यायचे आहे. आपण पुढचा चेंडू, हा परत फिरवण्याचा प्रयत्न, पण हा डॉट बॉल. धामणी टीमच्या कर्णधारांनी सुद्धा कॉमेंट्री बॉक्स आणि पुढचा बॉल आणि हा बॉल सोडलेला आहे. बॉल टर्न झाल्यामुळे हा बॉल त्यांच्याकडून मिस झाला. अब्रार कडून हा बॉल स्टॉप करण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न. हा बॉल त्यांनी स्टॉप केला आहे. बॉल स्टॉप झाला आहे. रन किती? हा पुढचा चेंडू जोरदार शॉट मारलेला आहे, पण हा मला वाटतं फिल्डरच्या हातात बसून बाहेर आला. आणि या बॉल नंतर अजून एक शेवटचा चेंडू उरतो मला वाटतं. एका चेंडू मध्ये हा सामना जिंकणे अशक्य आहे आणि पिंपळगाव संघ, बैरी प्रतिष्ठान पिंपळगाव संघ, हा सावरीच्या कॅप्टननी लवकरात लवकर इथे यायचे आहे. धामणी टीमचे कॅप्टन.